येस कनेक्ट होत आहेत. झाले की आपण स्टार्ट करूया. येस, बाकी कसे आहात सगळे? सर अजून पेपर ट्रेडच करतोय. अजून काय फक्त ते व्हिडिओज बघतो. हम्म. अजून निफ्टी मध्ये नाही उतरलो मी. हा, थोडंसं अजून कसं होतं, कम्फर्टेबल आणि एकदा लेवल्स व्यवस्थित यायला लागले ना की येस सर. नंतर मग काय आपल्याला कमवायचं आहे आयुष्यात. खूप राईट. बेस चांगला होणं सर्वात महत्वाचं आहे. राईट. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. बरंच 2 महिन्याच्या गॅप नंतर आधी आपण कसं करायचो, मी एखादा सब्जेक्ट घ्यायचो. राईट. आपल्यापैकी बरेच जण आता आहेत आणि त्याच्यावरती काही डिस्कशन मी सांगायचो, काही माहिती, आणि त्याच्यानंतर मी क्वेश्चन अँड आन्सर आपण घ्यायचो. राईट. मग ते इन्फॉर्मेटिव्ह असं बरंचसं आपल्या आधीचे सेशन्स असायचे. त्यानंतर आता थोडंसं याच्यामध्ये मी म्हणलं अरे, आणि काय व्हायचं की लोक बरेच जण आता मला मेसेज वगैरे करतात, सर हा स्टॉक आहे मी घेतलेला, मग काढू का ठेवू अजून, काय करायचं, किंवा एखादा स्टॉक आहे तो घेऊ का. मग असं होतं ना, मग त्या ह्याच्यात म्हणलं अरे प्रत्येकाला हे करण्यापेक्षा म्हणलं आपण जर असे विकेंड सेशन जर घेतले, कसं नॉर्मली विकेंडमध्ये आपला स्टडी झाला पाहिजे ऍक्च्युली सगळा, आणि त्यानंतर मग आपलं जे काही वीकडेज मध्ये मग एक्झिक्युशनचं काम आपल्याकडं राहिलं पाहिजे. राईट. म्हणून मग मी म्हणलं की चला आता त्यापेक्षा जर आपण असं काहीतरी विकेंड सेशन चालू केलं की ज्याच्यामध्ये काही स्टॉक्स आपण डिस्कस करूया. तर पहिल्याच सेशनमुळे मी काही दिलं नाही. जर समजा खूप स्टॉक्स यायला लागले, आता कसे सर हा पण स्टॉक बघा तो पण स्टॉक बघा, मग ते जर खूप झालं ना, मग आपण वाटल्यास असं करूया की 1-2 दिवस आधी आपण जस्ट एक हे करायचं की स्टॉक्स घ्यायचे, कुठले कुठले स्टॉक्स असतील आणि जे मल्टिपल होतील त्यातले काही स्टॉक्स आपण, कारण साधारणतः हे सेशन 40-45 मिनिट्सचं असेल, तेवढ्या याच्यामध्ये आपल्याला खूप सारं कव्हर करावं लागेल. आणि नंतर नंतर तुम्हाला असं होईल स्टडी करता करता मग तुम्ही सुद्धा आरामात, हा येस, मग ह्या स्टॉकचा अनालिसिस असा आहे तसं आहे, मग ते पण तुम्ही काढू शकता. राईट. तर मग होता होता बघूया आपण कशा पद्धतीने आपल्याला डिस्कशन्स आणि हे मिळतील. येस. तर स्टार्ट विथ निफ्टी. निफ्टी बघूया पुढच्या आठवड्यामध्ये कशा पद्धतीने जाईल. हा, याच्यात एक आहे की मी हे जे विकेंड सेशन घेतोय हे आपलं एक एज्युकेशनल पर्पज साठी घेतोय. एक डिस्क्लेमर देतो. त्यामुळे कसं होतं, जे काही इन्व्हेस्टमेंट वगैरे तुम्हाला जर करायची झाली ते जस्ट तुमची रिस्क ॲपेटाईट बघून तुम्ही इन्व्हेस्ट करा. आणि त्यामुळे, कारण नाहीतर उद्या असं व्हायचं, कोणतरी यायचं सर मी 1 कोटी लावले होते तुमच्या सांगण्यावरून, तर असं काही व्हायला नाही. शेवटी रिस्क फॅक्टर हा याच्यामध्ये असतोच. राईट. तर निफ्टीचं स्टार्ट करूया. बरं, ऐकू येतंय ना सगळ्यांना? आवाजाचा काही इश्यू नाही ना कोणाला? एक दोघांनी मला येस म्हणा, वी कॅन स्टार्ट. येस सर. ओके, नो इश्यू. निफ्टी बघा, निफ्टी आता जर बघितलं ना आपण, तर एक साधारणतः चांगलं आहे. मी आता डेली अनालिसिस मध्ये तरी सांगितलेलं आहे की आपला जो आता निफ्टीचा ब्रेकआउट जी लाईन आहे ती 13,140 ची आहे, आणि डाऊन साईडला जी बघितली ती 12,800च्या आसपास आहे. 800 पकडू आपण. राईट. ही आता निफ्टीची एक रेंज असेल की त्या रेंज मध्ये तो खेळणार आहे. किती दिवस प्ले करेल, लेट्स सी. कारण इथे सुद्धा बघा, इथे मी अनालिसिस मध्ये सांगितलेलं, त्यामुळे सोप्या याच्यात सांगतो तुम्हाला की तो एक रेंज जर ब्रेकआउट झाला वरती किंवा खाली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला अगेन एक फ्लो मिळेल. त्यानंतर हा मंथ ऍक्च्युली खूप थोडासा संत असतो, कारण US युरोपियन कंट्रीज मध्ये सगळ्या नाताळच्या सुट्ट्या लागतात क्रिसमसच्या, तर त्याच्यामध्ये जास्त काही असं मुवमेंट मिळत नाही मार्केटला. त्यामुळे पहिल्या 2 आठवड्यामध्ये 15 तारखेपर्यंत थोडीशी मुवमेंट मिळेल आपल्याला, त्याच्यानंतरचं बघा एकदम शांत राहील मार्केट.
त्यामुळे जास्त पण एक्सपेक्ट करायचं नाहीये या महिन्यात. तर हे लेवल्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत निफ्टीसाठी या वीकमध्ये, की हाय तोडतोय का किंवा खाली जो लो त्यांनी बनवला त्या दिवशी मोठा कॅन्डल तो. आता याच्यामध्ये एक सांगतो, थोडीशी गंमत काय होती माहिती का, आता इथून जेव्हा मार्केट वरती येतो ना, तर इथं कुठेतरी आपण बाय केलेलं असते स्टॉक्स, आणि जेव्हा मार्केट वरती येतो आणि तिथून सडन एखादी जर अशी काहीतरी 200-300 पॉईंटची जर मुवमेंट मिळाली ना मोठी, तर आपण काय होतं की मग मला मोस्टली अशा वेळेसच, जेव्हा इथेही झालं ना त्यावेळेस पण कॉल्स आले, इथेही जेव्हा आले त्यावेळेस पण आता आलं की काय करायचं. तर एक सिंपल लक्षात ठेवा, तुम्हाला जर भीती वाटली ना तर निघून जा तिथून. हा, कंडिशन की तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात, मग कशाला प्रॉफिट तुम्ही लूज करता, किंवा मग टेक्निकलच्या लेवल्स वरती थांबणं सर्वात महत्वाचं. मग त्या लेवलवर जर थांबलो आपण तर मग डेफिनेटली आपल्याला एक गेन चांगला मिळतो. म्हणून हे हे नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा शॉर्ट टर्म लॉंग टर्म जर असेल तुमच्याकडं इन्व्हेस्टमेंट्स, तर 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्षाचे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट्स असतात लॉंग टर्म साठी. मग त्यामुळे त्यांना असे छोट्या मोठ्या काही फ्लक्च्युएशन आलं तर बघायची गरज नाही. उलट चांगले जर स्टॉक असतील तर जेव्हा डीप ऑन बाय ही स्ट्रॅटेजी नेहमी अप्लाय करायची त्याला. खाली आले शेअर्स, खूप खाली आले, तिथं तुम्ही बाय करा, अजून अगेन त्याच्यात काही क्वांटिटी ऍड करा. हे अशा पण, किंवा शॉर्ट टर्म जर असतील तर डेफिनेटली तुम्हाला जर काही एका महिन्यात जर 5 ते 10% जर प्रॉफिट मिळतोय, एक्झिट. तिथून तो 2-4%, 10-15-20% गेला असेल तर नक्की 5-6-10% तो करेक्शन देतो. मग अशा वेळेस परत तुम्हाला एंट्रीला चान्स मिळतो, राईट. तर अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर हे करताना आज बघूया, चला मग स्टार्ट करूया आपण. तर पहिला कोणीतरी मला स्टॉक सांगा, मग त्याचा बघूया आपण. रिलायन्स सर, रिलायन्स. एक नंबर. मी एक्सपेक्ट केलं होतं की पहिला रिलायन्स येईल म्हणून. म्हणजे आता तुम्ही म्हणाल तर हे बघा, इथं मी आधी ऑलरेडी तर रिलायन्सचं मी काढूनच ठेवलं, मला माहित होतं की रिलायन्स येईल असं. रिलायन्स बघा आता काय आहे, रिलायन्स आहे चांगला आहे, तसा काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचा पी जर बघितलं तर 31 वर आहे, राईट. नॉर्मली असं होतं की पी किंवा मार्केट कॅप तर काय तो पूर्ण भारतातला सर्वात मोठा आता स्टॉक आहे, करेक्ट. तर बाकी रिझल्ट वगैरे पण चांगले आहेत त्याचे. क्वार्टर ऑन क्वार्टरचे जर तुम्ही रिझल्ट्स बघितले तर त्याच्यानंतर जो सेक्टर आहे रिफायनरीमध्ये सर्वात टॉपला रिलायन्स येतो, नंतर बीपीसीएल येतो, मग आयओसीएल, एचपीसीएल, एमआरपीएल, सीपीसीएल वगैरे हे नंतरचे येतात. मग अशा असताना मग तर रिलायन्सचा क्वार्टरली रिझल्ट, आता नॉर्मली काय होतं, क्वार्टरली जर रिझल्ट बघताना बऱ्याचदा काय होतं, अरे आताचे रिझल्ट थोडेसे वाईट आहेत, मग कसं, करेक्ट. मग हे बघताना मार्केट कंडिशन बघा ना, आता कोरोनाच्या याच्यामध्ये एवढे आहेत रेस्ट्रिक्शन आहेत, गाड्या कोण चालवणार, त्यामुळे ऑटोमॅटिकली डिझेल पेट्रोल जे काही तुमचे आहेत त्यांचे थोडासा खप कमी होणार. बट त्याच रिलेटेड जर तुम्ही नेटच्या बघितलं तर जिओ आहे त्यांचा चांगला मेन बेस, तर जिओची चांगली प्रगती आहे. त्यामुळे आताही जर बघितलं तर रिफायनरीज वगैरे मध्ये आपल्याला कमी आहेत त्यांचे रिझल्ट, पण जिओमुळे किंवा रिटेल जे आहे इतर सेगमेंटमध्ये चांगले रिझल्ट त्यांचे आहेत. हे बघणं सर्वात गरजेचं आहे, आणि ते बघितलं प्रॉफिट अँड लॉस तर वर्षाचा असतोच. रिलायन्स आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये, राईट. तर आता फंडामेंटल पेक्षा आपण टेक्निकल वर जाऊया. तर बऱ्याच जणांचं असेल की टेक्निकल सर आता बराचसा खाली आलाय तो, ऍक्च्युली 2370चा वगैरे 72चा हाय मारून आता खाली आहे. तर आता याला सपोर्ट कुठे असेल किंवा कशा पद्धतीने याला आपण आता ट्रॅक केला पाहिजे किंवा काय करायचं, राईट. रिलायन्स सारखा असा आहे की आता इथून जो खाली त्याचा जर गेला तर पहिला जो त्याला सपोर्ट आहे, राईट, थोडासा मी लाईट करतो, तर हा 1830च्या आसपास पहिला त्याचा सपोर्ट आहे. त्यामुळे इथून जर खाली आला तर 1830च्या आसपासून तो पुन्हा वरती आला पाहिजे. लास्ट टाइम पण जेव्हा मी खाली येत होता त्यावेळेस सांगितलं होतं, बऱ्याच जणांची होल्डिंग होते, सर काय करा, मी म्हणलं इथं ऍड करा. बऱ्याच जणांनी ऍड पण केलं. प्रेम वगैरे आहे का, मी सांगितलं होतं त्यांना.
की त्यावेळेस त्यांनी ऍड पण केलं होतं आणि चांगली रिकव्हरी पण मिळाली होती ॲव्हरेजच्या ह्याच्यात, आणि तो वर जाऊन पुन्हा परत खाली आलेला आहे. तर आता पण आहे तसं जर बघितलं तर हा इथं 1900चा पण चांगला त्याला सपोर्ट आहे आता सध्याचा जर बघितलं आपण तर. आणि जर असा जर प्रिव्हियसला मागं जर थोडंसं मागं गेलो आपण तर त्याला कुठे आपल्याला सपोर्ट मिळू शकतो 1800च्या आसपास सुद्धा त्याला सपोर्ट आहे, जो डाउ थिअरी नुसार जेव्हा जिथे जिथे तो आपल्याला पुल बॅक देतो किंवा रिट्रेसमेंट खाली देतो ते सगळे त्याचे सपोर्ट्स तयार होतात, राईट. हा आता एक आहे ते म्हणजे काय की कुणी विचारेल की सर आता मग बाईंग जर करायचं झालं तर मग ह्याला बाय कुठं केला पाहिजे, राईट. जर शॉर्ट टर्म बाईंग जर करायचं असेल रिलायन्सला तर 2000च्या वरती तो टिकला पाहिजे. 2000च्या वर जर तो टिकला पाहिजे म्हणजे काय, क्लोजिंग दिलं पाहिजे त्यांनी. 2000 लेवलच्या वरती जर त्याचं क्लोजिंग आलं तर मग मात्र तुम्ही डेफिनेटली त्याच्यात ऍड करू शकता. तोपर्यंत तो इथं खेळत बसेल. हे पूर्ण ब्रेकआउटच्या याच्यावरती येतं आणि ते जर आपण डिमांड सप्लायवर जरी बघितलं आपण तरी सुद्धा साधारणतः त्या आसपासच्याच लेवल त्याला तिथेही भेटत आहेत, राईट. आता जर कोणाची होल्डिंग असेल, येस सर, क्लोजिंग प्राइस खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही शॉर्ट टर्म साठी वगैरे बघता ना, काय होतं मी सांगितलं आता 2000 इंट्राडे मध्ये काय होतं नॉर्मली 100 पॉईंटची पण मुवमेंट रिलायन्सला भेटते. आता जर बघितलं तर 1950 ला वगैरे आहे आणि तो जर गेला वरती 1929 ला आहे 70-80 पॉईंट सहज जातो आणि तो जर 2000च्या वरती गेला आणि आपल्याला वाटतं अरे हा वरती गेला घेऊया, पण तिथून तो खाली येऊ शकतो. म्हणून जेव्हा शॉर्ट टर्म साठी आपण बघतो ना त्यावेळेस क्लोजिंग प्राइस ही खूप इम्पॉर्टंट असते. आता खाली सुद्धा जर बघितलं तर 1835 वगैरे सपोर्ट आहे. जर तो 1835 ला जाईल पण 1790 ला पण कदाचित जाईल, पण तो तिथून वर येईल. पण तो जर त्या दिवशी क्लोज झाला ना तुमचा 1800च्या लेवलच्या खाली किंवा 1830च्या खाली, मग समजायचं तो अजून खाली जाईल. मग इथं क्लोजिंग प्राइस खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा तसं बघितलं तर हा एकदम डिमांड झोन वरतीच आहे सध्याला. फक्त एकच आहे ते म्हणजे काय, इथे गॅप आहे त्याचा, म्हणजे 1928 पासून ते 1900 लेवल जो आहे तिथं गॅप क्रिएट झालेला आहे. तर तो डेफिनेटली तो गॅप फिल करायला खाली येईल, हा एक गॅप आहे. अजून एक जर बघितलं तर तो खाली सुद्धा एक गॅप आहे 1700च्या आसपास कुठेतरी एक गॅप क्रिएट झालेला आहे बघा. हा इथे नाही, हा 1800चा तर त्यांनी फिल केलाय, कुठेतरी एक गॅप आहे. आता हे गॅप वरती सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित लक्ष ठेवलं, हा इथे बघा इथं, तर हा 1708च्या आसपासचा गॅप आहे. तर मे बी तो भरणार, ते सुद्धा तो फिल करायला येईल. त्याच्या आधीचा एक गॅप आहे इथे 1771 ला पण. त्यामुळे हे गॅप्स आहेत ना हे ते फिल नक्की करणार. त्यामुळे एवढा तो कन्सोलिडेट होतोय आणि हेवी वेट मार्केटमध्ये असल्यामुळे रिलायन्सला तो एकदम फास्टली खाली येऊ शकत नाही. तो हळूहळू कन्सोलिडेट करत करत थोडेसे ते लेवल टच करून पुन्हा तो परत वरती जाईल. येस, अजून काही डाऊट्स आहेत का याच्यात रिलायन्स मध्ये? नो सर. ओके, तर आता आहे लेवल. जर तुम्हाला बाय करायचं असेल तर 2000च्या वरती. आता बघूया आपण 2000च्या वर जर आपल्याला मिळाला, क्लोजिंग मात्र मिळाली पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे, राईट. तर आता 1929 ला आहे. हा समजा 2000च्या वर जर तो निघाला तर मग आपला स्टॉप लॉस कुठे असेल हेही महत्वाचं, राईट. तर मग मात्र तर तो 2000च्या वर जर निघाला तर हा इथे जर सरळ आला तर इथे जो काही कन्सोलिडेट केलेला फेज आहे हा तुमचा राहील स्टॉप लॉस. म्हणजेच हा खाली जो येतो 1935 वगैरे, तर हा 1935 जो आहे तो तुमचा स्टॉप लॉस राहील. कारण एवढं कंजंक्शन जेव्हा होतं ना, मार्केट खूप वेळ खेळतो आणि तो जर हा पूर्ण कन्सोलिडेशन फेज जर पार केला वरच्या साईडला, तर मग मात्र त्याच्या खालचा जो आहे तो स्टॉप लॉस तुम्ही व्यवस्थित ठेवायचा. कारण इथे सगळे ऑर्डर प्लेसिंग होणं, काही बुकिंग होणं आणि नंतर नवीन ऑर्डर्स त्याच्यामध्ये प्लेस होणं आणि मग नंतर तो एक फ्लाय करतो
एक जंप देतो. म्हणून मग शक्यतो नेक्स्ट टाइम आला की कुणी असं ना, इथे जर जेव्हा बाईंग केलं असेल, नेक्स्ट टाइम आले की सगळे घेणार येताना ऍक्शन हे इथं घेणार. हा जो कंजंक्शन पार्ट आहे पूर्ण, म्हणून त्याच्या खाली जर तुम्ही स्टॉप लॉस लावलात 1935 1930 चा, हा थोडासा एकदम सेफ साईडला तुमचा स्टॉप लॉस होऊन जातो. राईट. आता हा बाईंग झोन एक टाकू आपण इथे. नाही, याच्यात काय होतं, पार्शल जरी बुकिंग वगैरे झालं, काय होतं नेहमी, आता इथेही बघा, हा जो एक आहे ना, ह्या इथं सडन तुम्हाला एक शॅडो दिसतो. इथं इन्स्टिट्यूशन्स असतील, मोठे असतील, हे जर बघितलं तर इथं हा खाली एकदम खाली आणलाय बघा, 1924 पर्यंत वगैरे येऊन परत वरती आणून ठेवलेला आहे. म्हणजेच काय, हे सगळे त्यासाठीच असतात. शॅडो जेव्हा येतात, मोठ्या स्पाइक्स येतात ना, हे जातातच त्या ह्याच्या. शुक्रवारी जर बघितलं तुम्ही तर काय सडनली बँक निफ्टीमध्ये वगैरे एकदम हे करत होते ते, 200 पॉईंट मध्ये अख्खा दिवस काढला त्यांनी. 29,400 29,600च्या मध्ये मार्केट एकदम प्ले करत होता भरपूर. म्हणजे मी टाकलं पण होतं की हे रेंज जो पण ब्रेक होत नाही तोपर्यंत, आणि की नाही मार्केट मुवमेंटच देणार नाही, कारण फर्स्ट डे सगळे ऑर्डर प्लेसिंग मध्ये वगैरे असतात. त्यामुळे मग ते रिटेल इन्व्हेस्टर नेहमी तिथं ट्रॅप होतात. येस. चलो नेक्स्ट स्टॉक सांगू शकाल? ITC सर, ITC. ITC. येस, ITC खूप आवडीचा आहे लोकांना. तर ऍक्च्युली मी त्याला 165 170 ला कॅच केला होता, पण त्याला म्हणजे राहून गेलं माझ्याकडून ऍक्च्युली ते अपडेट करणं ग्रुपवरती वगैरे. चांगला होता. ITC ला काय आहे माहिती का, खूप जुना आहे खूप. आता तो एवढा कन्सोलिडेट होतो ऍक्च्युली एकाच फेजला. त्याची ती एक रेंज आहे 200 220 ची रेंज, त्याच्यानंतर पुन्हा खाली येणं, आणि त्या याच्यातच आता सुद्धा बघा, आता कुणा बाय करायचं असेल तर 210च्या वरती बाईंग झोन आहे त्याला. आता ITC चांगली आहे, मोठी, खूप मोठी कंपनी आहे, त्यामुळे त्याच्या फंडामेंटल मध्ये वरती वगैरे मी काही जात नाही. फक्त त्याचा एक आपण पी रेशो बघून घेऊ. सतरा एकदम चांगला आहे, इन्व्हेस्टमेंट साठी चांगला आहे, काय म्हणजे प्रॉब्लेम नाहीये. राईट. ITC बघा एकदम चांगला आहे. आता हा जो फेज आहे ना इथे बघा, हा एक कन्सोलिडेशन फेज आहे त्याचा, राईट, या फेज मध्ये. आणि आता हा मार्केट वरती आलेला आहे. मग आता एक होऊ शकतो 194 टू तो 210 पर्यंत जाऊन तो परत येईल, किंवा ह्या रेंज मध्ये खेळला आणि हा जर ब्रेक झाला. आता गंमत सांगतो, बऱ्याचदा काय होतं की इथून हा सडनली जर स्ट्रेट आला ना, तर हा इथून समजा आला की अशा फेज मध्ये कधी बाईंग नाही करायचं, कारण अशा फेज मध्ये त्याच इंटेन्शननी खाली येण्याचे धोके जास्त असतात. मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला बाईंग करायचं असतं, तो ज्या वेळेस एका फ्लक्च्युएट करत करत जाऊन तुमचा ब्रेक करतो ना, त्यानंतर कधीही चांगला असतो तो बाईंग साठी. एक जर सडन आली मूव, तो पुन्हा रिट्रेस करायला, म्हणजे तो ऍटलिस्ट त्याच्या सपोर्टला टच करायला किंवा त्याच्यापर्यंत येतो. आणि जेव्हा तो येतो ना, त्यावेळेस आपल्याकडे माहित नसल्यामुळे आपण काय करतो, अरे आता खाली येईल, मग अजून जाईल का, किंवा एकदम सडन वर गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं, अरे यार माझा ब्रेक करून एकदम वर गेला यार, मग आता हा जाईल, म्हणून इथं बाईंग होतं बऱ्याच जणांचं. आणि तो पुन्हा एक टच करायला येतो खाली सपोर्ट, आणि एक रिट्रेसमेंट देऊन परत वर जायला लागला, मग डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता. हे खूप महत्वाचं आहे बाईंग करताना ऍक्च्युली स्टॉक्स वगैरे. इथे सुद्धा बघा, इथे तो सडन खाली आलेला नाही. इथे जर तुम्हाला दाखवलं ना, बघा हा एकदम फास्ट वर आला आणि तेवढ्याच सडन तो खाली आलाय, त्याच्या हाफ रिट्रेसमेंट त्यांनी इथं दिलेली आहे. मग सगळे इथे जे बाईंग केलेले आहेत ना, हे ट्रॅप होतात इथे.
आणि मग येऊन जेव्हा तो इथे कन्सोलिडेट करतो, राईट, आणि कन्सोलिडेट करताना सुद्धा त्याचं डायरेक्शन तुम्ही अप्पर साईडला का लोअर साईडला आहे हे खूप म्हणतात. खूप वेळा त्यांनी ट्राय केलं 210 वरती जायचा, पण नाही गेला. आणि नंतर काय केलं, नंतर जेव्हा तो खालीच्या साईडला जो सपोर्ट लाईन होती त्या लाईनच्या इथे खूप वेळ त्यांनी काय केलेलं आहे, कन्सोलिडेशन दिलेलं आहे. आणि नंतर मग त्यांनी ब्रेकआउट दिला, तो खाली दिलेला आहे. आणि हा ब्रेकआउट देऊन सुद्धा सपोर्ट कुठे घेतला आहे, प्रिव्हियस त्याचा जिथे सपोर्ट होता त्याच आसपास हा सपोर्ट आलेला आहे. मग आता जर हा अशा पद्धतीने जर 210च्या वर निघाला तर 193चा वगैरे तुम्हाला सपोर्ट राहील, स्ट्रॉंग सपोर्ट राहील. 200 हा तुमचा पहिला सपोर्ट आहे, 193 हा तुमचा स्ट्रॉंग सपोर्ट राहील ITC. येस, अजून काही कुणाला? वरती मग टार्गेट 260 पर्यंत आरामात जाईल तो, त्याला म्हणजे असं काही हे नाहीये. 260च्या आसपास डेफिनेटली त्याचे टार्गेट्स असतील. फक्त त्या 260 वगैरे हे एका वीक मध्ये येणार नाही एवढं लक्षात ठेवा. ITC आहे, एकदम हळूहळू जातो तो, फास्ट खूप जात नाही. म्हणजे ट्रेडिंगचा किंवा ह्याचा स्टॉकच नाही तो, तुमचा लॉंग टर्म डिव्हिडंड बोनसच्या याचा स्टॉक आहे तुमचा. येस, एनी डाऊट? कुणीतरी एक मेसेज केला आता, एकच मिनिट. इज दिस लॉजिकल टू इन्व्हेस्ट बेसिस ऑफ पी रेशो ओनली? पी रेशोचं काय आहे की नॉर्मली काय होतं, तुम्हाला जर बरेच जण आहेत म्हणजे जेव्हा लॉंग टर्मला वगैरे बघतात ना त्यावेळेस साधारणतः असं म्हणतात की 10 ते 15 मध्ये जर पी रेशो आला तो इन्व्हेस्टमेंटला चांगला असतो. आणि पी रेशो जर तुमचा 22-23च्या वरती जायला लागला तर तो सेल करा, ओव्हर व्हॅल्यूड होतो तो स्टॉक. हे पर शेअर अर्निंगचा जो काही प्राइस टू अर्निंग रेशो आहे त्याच्यावरून ते काढला जातो. आणि नंतर जर तो प्राइस टू अर्निंग रेशो जर वाढायला लागला तर तुमची थोडा ओव्हर व्हॅल्यूड होतो आणि मग त्यावेळेस करतात बरेच जण. बट शेअर मार्केटमध्ये तुम्ही फक्त एकच गोष्ट घेऊन मार्केटमध्ये नाही हे करू. तुम्ही जसं म्हणता की ते लॉजिकल नाहीये, तसं एकच क्रायटेरिया वापरून लॉजिकल नाहीये. मग त्याला बरेचसे फॅक्टर आहेत तेही बघावे लागतात. आता याच्यामध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर एक सिंपल आहे, मुव्हिंग ॲव्हरेजेस वगैरे तुम्ही वापरत असाल तर त्याच्यात अजूनही काही सुपर ट्रेंड जर तुम्ही वापरलात याच्यामध्ये तर तो एक ट्रेंड तुम्हाला चांगल्या पद्धतीने देतो. त्यातल्या त्यात 10 आणि याचा बघा, आता इथे सुद्धा जर बघितलं तुम्ही तर सुपर ट्रेंडचा जो ट्रेंड आहे तो पण इथे चेंज झालेला आहे. तर आरामात तुम्हाला तो हा जोपर्यंत परत चेंज होत नाही ना त्याचा ट्रेंड, अप ट्रेंड आहे आता सध्या तरी, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. फक्त एकच आहे तो म्हणजे जर बाईंग आहे तर 210च्या वरती तुमचं बाईंग झोन आहे तो चांगला आहे. तर त्या बेसिसवर पण तुम्ही जाऊ शकता. येस, अजून काही डाऊट्स वगैरे कोणाला? भारती एअरटेल एक टाकलेला आहे, बघूया आपण. सर एक क्वेश्चन होता हम्म. रिगार्डिंग भारती एअरटेल आणि रिलायन्स. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन भारती एअरटेल आणि रिलायन्स? म्हणजे टेलिकम्युनिकेशन आहेत स्टॉक बरोबर, पण Correct. असं काही वाईस वर्सा आहे का त्यांच्यामध्ये की हा पडला की तो ग्रो, तो पडला की हा याचं वाढतं, असं काही आहे का? म्हणजे काही तुम्हाला याच्याबद्दल आयडिया? आता काय आहे, एक सिंपल एक्झाम्पल देतो याच्यामध्ये. सपोज दॅट आपण एकच बिझनेस करतोय, दोघं सुद्धा एकच प्रॉडक्ट आपण विकतोय, एकच कुठलंही असेल, त्याच्यामध्ये सर्व्हिस कोणाची चांगली आहे किंवा कोणाकडे जर जास्त कल आहे, कुठला चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे, बरेच फॅक्टर जर बघितलं तर याच्यात माझा जर सेल चांगला व्हायला लागला तर डेफिनेटली तुमचा कमी होणार आणि तुमचा जर चांगला व्हायला लागला तर माझा कमी होईल. आज भारती एअरटेल आणि रिलायन्स दोघंही काय करतात, दोघं सुद्धा तुमचं टेलिकम्युनिकेशनच आहे. मग त्यातल्या त्यात जिओचे जे प्लॅन्स आहेत किंवा भारती एअरटेलचे प्लॅन यामध्ये बरेच थोडंसं तफावत आहे ना, आता थोडं थोडं आलेलं आहे रेंजचं ह्याच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत. त्यामुळे ते कॉम्पिटिशन आहे ना दोघांच्या मध्ये. जेव्हा स्पर्धा असते त्यावेळेस डेफिनेटली एकाचं चांगलं होत असेल तर दुसरा खाली येतोय असं वाटणारच.
राईट. येस. चलो, भारती एअरटेल टेक्निकली बघूया आपण. आलेला आहे आता अपसाईडला तरी. भारती एअरटेलला जर आता बाय करायचं झालं ना, मी आवरली घेतो थोडंसं, म्हणजे वीकली टार्गेट वगैरे आपल्याला थोडंसं काढता येईल. आता डाऊन साईडला आहे बघा, आवरली जर बघितलं तर तो डाऊन साईडला आहे सध्या तरी. राईट. तर त्याचं जर बाईंग वगैरे करायचं असेल तर 470च्या अबोव वगैरे तुम्ही बाय करू शकता. आणि खाली सुद्धा जर सपोर्ट जर आपण बघितलं तर खाली 448चा वगैरे चांगला सपोर्ट आहे त्याला. हा त्याचा एक सपोर्ट आहे चांगला. आणि हा 470 472च्या वर जर गेला तर डेफिनेटली इथे तुम्हाला सुपर ट्रेंड सुद्धा एक पॉझिटिव्ह ट्रेंड देईल. त्या याच्यामध्ये तो चांगल्या पद्धतीने वरती जाऊ शकेल. तर भारती डिमांड सप्लाय वरती आपल्याला काय भेटतोय का बघू द्या. इथे रेजिस्टन्स आहे त्याला मोठा. 471-72चा त्याला रेजिस्टन्स आहे तसा जर आपण पाहिला भारती एअरटेलला. आणि खाली 450च्या आसपास त्याला 450 445च्या मध्ये त्याला डिमांड झोन येतो त्याचा. म्हणजे हा जर वरती ब्रेक होऊन गेला तर मग तो चांगल्या पद्धतीने वरती जाईल. 485 आणि हा टॉप जो आहे त्याचा 490-92चा, हे टार्गेट्स त्याचे येऊ शकतात. तर ब्रेक होणं गरजेचं आहे. पण जर खाली जर सुद्धा तो 450 460 जरी क्रॉस झाला खाली तर डेफिनेटली 445 पर्यंत वगैरे येऊ शकतो. हा एका दिवसात पण होऊ शकेल हा. म्हणजे असं काही हे नाही, पण जास्तच झालं तर 427चा चांगला त्याला अजून एक बेस मिळतोय तो सपोर्ट जो आहे. 432ला वगैरे त्याचा सपोर्ट आहे. तर भारती एअरटेलला एक साधारणतः ह्या लेवल्स येतात. डेच्या याच्यावर बघितलं तरी निगेटिव्ह कॅन्डल्स आहेत अजून पण. येस. आता अजून एक कुणाला तरी येथे विचारलं होतं, एकच मिनिट मला बघू द्या. टाटा आणि अशोक लेलँड. बघा, अशोक लेलँडचं एक सिंपल सांगतो. आता टाटाचं काय आहे, टाटा एकदम चांगला आलेला आहे आता. ऍक्च्युली 140चा वगैरे त्याला रेजिस्टन्स होता. 40चा रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर तो आता ऑलमोस्ट 180ला आलेला आहे. आणि अशोक लेलँड असा आहे ना, तो झोपलेला हत्ती आहे. मी नेहमी आपलं जेव्हा होतो त्यावेळेस मी सांगतो की अशोक लेलँडला तुम्ही टाटाशी कम्पेअरच करू नका. दोघांचं सेगमेंट थोडंसं साम्य आहे, जास्त असं नाहीये. बट अशोक लेलँड ज्यावेळेस पळेल ना, मला सांगा ना, टाटाच्या बद्दल तरी थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे मॅनेजमेंटचा असेल किंवा काही त्यांचं गाड्यांचं वगैरे नाही, पण मॅनेजमेंटच्या मध्ये वगैरे थोडेसे डिस्प्यूट्स किंवा हे आहेत. पण अशोक लेलँडच्या बद्दल कुणीतरी निगेटिव्ह न्यूज ऐकलेली आहे का कधी? किंवा कुठल्या प्रॉब्लेम्स कधी आलेले आहेत का? त्या गाड्यांच्या, अशोक लेलँडच्या गाड्या प्रॉब्लेम्स आहेत अशा कधीच मला नाही वाटत कुठे आहेत. बट एवढं सगळं पॉझिटिव्ह असताना मात्र कंपनीचा परफॉर्मन्स पण चांगला आहे. पण स्टॉक का पळत नाही, का वर जात नाही, हे अजूनपर्यंत म्हणजे मला तरी ते थोडंसं हे कोड. अशोक लेलँड सिंपल मागचा जो आहे आता कोविडच्या याला तरी तो आलेला आहे निघून वर एकदम. म्हणजे आता एक लक्षात ठेवा, मागचे जे काही फेब्रुवारी मार्च जे जे लो हाय होते ना, ते ब्रेकआउट देऊन जे स्टॉक्स वर आलेले आहेत ना, ते तुम्ही एकदम छानपैकी घेऊन ठेवू शकता तुमच्या लॉंग टर्म साठी. बघा, हा इथे चांगला ब्रेकआउट त्यांनी दिलेला आहे. पण फ्रेश एंट्री तुम्ही थोडंसं थांबावं लागेल तुम्हाला अशोक लेलँड मध्ये.
फ्रेश एंट्रीला थोडंसं थांबावं लागेल. 100च्या वरती त्याचा तुम्ही जर थोडंसं फ्रेश एंट्री करू शकता. 99 100च्या वरती तोपर्यंत थोडंसं तुम्हाला होल्ड करावं लागेल. कारण आता जर बघितलं तर बघा हा रेजिस्टन्स फेज आहे त्याचा टोटली. हा इथेही कन्सोलिडेट झालेला आहे तो. जर पाहिलात तर हा सुद्धा कन्सोलिडेशन फेज आहे. हा पण त्याचा कन्सोलिडेशन फेज आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे कन्सोलिडेट झालेला आहे. इथे होऊन ऍक्च्युली वर खाली गेला होता. त्यानंतर येऊन आता इथे कन्सोलिडेशन झालाच पाहिजे तो. राईट. त्यामुळे इथून तो थोडासा होऊन नंतर वरती जाईल. टाटा मोटर्सचं तर काय आता टाटा मोटर्स आहे चांगलं आता वर आलेलं आहे. त्यामुळं दोन्ही वेगळे आहेत. टाटा मोटर्स सुद्धा बघा सरळ सरळ बघितलं ना आपण 200चा त्याला रेजिस्टन्स आहे आणि आता परत तो एक कन्सोलिडेशन फेज मध्ये आलेला आहे. बघा हा कन्सोलिडेशन फेज आहे ना हा पूर्ण सरळ तुम्हाला सरळ येणार. हा आता कदाचित तो इथं कन्सोलिडेट करून पुन्हा खाली पण येऊ शकतो जर न्यूज किंवा काही असं जर झालं कोविडचं वगैरे तर डेफिनेटली तो खाली नाही तर हा कन्सोलिडेशन फेज करून जर तो 200च्या वरती निघाला तर डेफिनेटली परत तुम्हाला चांगल्यापैकी तो 240 ते 285च्या आसपासचे लेवल्स तो देऊ शकेल. सर कन्स्ट्रक्शन मध्ये डीएलएफ कशी आहे? डीएलएफ कन्स्ट्रक्शन मध्ये आहे चांगली मोठी कंपनी आहे. हा, कारण त्यांचं आता कोविडमुळे म्हणजे लॉकडाऊन आहे त्यामुळे मग कन्स्ट्रक्शन कारण बिल्डर लाईन तर सगळे झोपलेले पण इन फ्युचर साठी लॉंग टर्म नाही फ्युचर साठी उलट चांगलं आहे. काय होतं माहिती का सगळे बिल्डर झोपलेले आहेत असं का म्हणालात तुम्ही? नाही झोपलेले याचा अर्थ सर म्हणजे आत्ताचा जो काही फ्लो आहे म्हणजे जर त्याची हिस्ट्री जर मी बघत होता त्याची स्टडी त्याचं फायनान्शियल खूप स्ट्रॉंग आहे. पण आत्ताच्या केसमध्ये कोणी बुकिंग पण नाही जास्त करत आहेत ना लॉकडाऊन मध्ये. हे ऍक्च्युली चुकीची धारणा आहे. तुम्ही जर सॅटर्डे संडेला जर कुठल्या सेल्स वरती वगैरे गेलात ना तुम्हाला दिसेल आता उलट इन्व्हेस्टर जे आहेत ते इन्व्हेस्ट करतात. हा नाही मी म्हणजे हा आता ऍक्च्युली रिअल इस्टेट किंवा हे जे आहेत ना आता सगळीकडे हवा आहे ना नाही खूप मंदी आहे किंवा काहीच नाहीये मग इन्व्हेस्टला अशा वेळेस ते इन्व्हेस्ट करतात. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत काही म्हणजे असं रिअल इस्टेट असं सेक्टर आहे की ज्याला ऍक्च्युली बघितलं तर स्टिम्युलस पॅकेज मध्ये काही मिळालेलं नाही जास्त. आता ऍक्च्युली माझं वर्किंग सुद्धा रिअल इस्टेट मध्ये असल्यामुळे आम्हाला माहिती आहे त्याच्यात. त्यामुळे ते थोडंसं जरा सगळ्या गोष्टी आणण्यासाठी हे करण्यासाठी पण तुम्ही जर आता बघितलं तर स्टॅम्प ड्युटी वगैरे बरीच कमी केलेली आहे त्यामुळे वाढतायत नाही असं नाहीये बुकिंग वगैरे पण वाढतायत बऱ्याचशा गोष्टी येतील. डीएलएफ पण बघा आता जर बघितलं तर 200च्या वर त्याचा ब्रेकआउट आहे. इथून सुद्धा हा एक चॅनल तयार झालाय. हा चॅनल ब्रेकआउट पर्यंत तो एक हे होईल. पण आता एक आहे ते म्हणजे जो फेब मार्चचा जो हाय आहे तो त्याचा पूर्ण वरती 265 वगैरे आणि तो अजून पण एवढा वरती आलेला नाही कारण सिच्युएशन तशी आहेत. त्यामुळे अजून खाली येतो. चॅनल ब्रेक होऊ द्या. वरती जर ब्रेकआउट दिलं त्यांनी ना तो जाईल चांगला. आता ऍक्च्युली बघितलं तर एकदम जोरात त्यांनी मुवमेंट देऊन इथं कन्सोलिडेट करतोय बघा. एकदम एवढी जोरात त्यांनी मुवमेंट दिली आहे 152 टू डायरेक्ट 200 पर्यंत त्यांनी दिलेली आहे. त्यांना ऑर्डर मिळाली होती ना परवा. आता जर बघितलं तर तो कन्सोलिडेट होणार इथे आणि एकदा तो पुन्हा कन्सोलिडेट होऊन 200च्या वर निघाला हा चॅनल ब्रेक झाला तर तो चांगला बाईंग झोन येईल तुम्हाला. नंतर मग 200 किंवा 180 ला तुम्हाला सपोर्ट राहील तो. येस होप सर्वांना आज बऱ्याच दिवसांनी आपण भेटून बरं वाटलं असेल. थोडीशी इन्फॉर्मेशन पण मिळाली असेल स्टॉक्स बद्दल वगैरे राईट. रिअल इस्टेट मला अजून रिस्की वाटतंय परशुराम ओंकार हियर. येस रिअल इस्टेट रिस्की आहे ना अजून पण. मला असं वाटतं की विंटर संपल्यानंतर रिअल इस्टेट मध्ये जर का इन्व्हेस्टमेंट केली तर खूप चांगली इन्व्हेस्टमेंट असं मला वाटतं. नाही काय प्रॉब्लेम कुठे आहे माहिती का सर्वात महत्वाचं कोविड जोपर्यंत अजून पण असं अनस्टेबल आहे ना कारण काय लोकांना अरे सांगता येत नाही लॉकडाऊन झालं आणि परत जर कोणाला नोकरी गेली काय झाली तर काय. त्यामुळे आता नको बाबा अजून घर घ्यायला या ह्याच्यात आहे ना. इन्व्हेस्टर म्हणजे सगळे इन्व्हेस्टर एवढी घरं नाही घेऊ शकत.
आज इन्व्हेस्टर पण म्हणतील त्यापेक्षा गोल्ड घेऊ आपण. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रोजेक्ट मध्ये आपण इन्व्हेस्ट केलं आणि प्रोजेक्ट कम्प्लीट नाही झालं तर आपले पैसे अडकतील. या अशा आहेत ना, त्यामुळे अजून पण रिअल इस्टेटला तेवढा म्हणावा असं हे नाही आहे. भले म्हणून तर गव्हर्नमेंट एवढी स्कीम किंवा स्टॅम्प ड्युटी जवळपास त्यांनी 4% कमी केली वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्यासाठीच तर चाललंय. तो आहेच, तो फॅक्टर आहे, रिस्क फॅक्टर अजून आहे रिअल इस्टेटचा. नाही तर मला जरा जास्त वाटलं आणि आता डिस्कशन निघालं रिअल इस्टेट वरनं की काय होते काय नाही, त्यामुळे मला वाटलं की माझा मुद्दा मांडावा, दुसरं काय नाही. येस येस, नक्की नक्की आहे ना, आहे डेफिनेटली. येस, चालेल. बँकिंग सेक्टरवर व्ह्यू सर, बँकिंग सेक्टरवर व्ह्यू शेअर करा ना प्लीज. बँकिंग सेक्टर आता काय, त्याच्यावर तर सगळं इकॉनॉमी चालू आहे ना, त्यामुळे सगळा भार आता बँकिंग सेक्टरवरच आहे. फक्त गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज कशा येतात त्यानुसार बँकिंग सेक्टर्सला प्रॉब्लेम आहेत. आता एवढं आपण खाली आलोय, आता अजून रेपो रेट काय कमी करणार की नाही ते माहित नाही. जसा युएसनी 0 केलाय तसं जर आपल्या इकडे काही असं होणार नाहीये एवढं 0 तर आपल्या इथं मी आता तेच बोलणार होतो. 3.5 पर्यंत तरी ते आणू शकतील असं वाटतंय. कारण युएसचं स्टिम्युलस यायचंय, ते आल्यानंतर आपले परत काहीतरी थोडंसं ऍक्शन घेतील. त्यामुळे त्यावर इकॉनॉमी आहे आणि तेवढं थोडंसं रेट तर वाढणार नाहीत एवढं नक्की. बरोबर बरोबर. येस येस. ओके, चालेल, थांबूयात आज. थँक्यू व्हेरी मच. भेटूया परत पुन्हा वीकेंड sir. सेशनला Thank you so much. नेक्स्ट. येस राईट, येस, आता थँक्यू. कंटिन्यू राहील. आता कंटिन्यू आपण डेफिनेटली करूया. नॉट अ ब्रेक मोठा झाला आता तर. हा येस. येस, नेक्स्ट पासून आपण सेशन्स आपले कंटिन्यू राहतील. ओके, सी यू देन नेक्स्ट वीकेंड सेशन. थँक्यू, सी यू, बाय.